तर एका बाजूला अजूनही पावसाची प्रतीक्षा असताना मुंबईत वॉटर टँकर असोसिएशननं आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे। एकीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असताना टँकर असोसिएशनच्या इशाऱ्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनच्या माहितीनुसार केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार विहिरी आणि बोरवेलमधून पाणी उपसा करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आले। या नियमांचं पालन न करणाऱ्या टँकर मालकांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत। या कारवाईच्या निषेधार्थ टँकर चालक आणि मालकांनी संपाचा निर्णय घेतला आहे। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनची बैठक जी ती नुकतीच पार पडलेली आहे आणि या बैठकीआधीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक पत्र दिलेलं आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही सगळीच वॉटर टँकर असोसिएशन मध्ये आणि वॉटर टँकर चालवणारी मंडळी जी आहेत ती ह्या ठिकाणी उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळतात। आज बैठक कशासाठी बोलवण्यात आली होती आणि काय तुमची महत्त्वाची भूमिका आहे? आता मुद्दा हे आहे, तुम्ही पाणी जमीन असून जे काढते बोरिंग मार्फत वेल मार्फत जे पण आहे ते गव्हर्नमेंट मतलब तलाठी वगैरेने आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलंय बंद करा। त्याच्यासाठी आम्ही आता रविवार मध्यरात्रीपासून 12 वाजतापासून आम्ही गाड्या उभी करून टाकणार आहे। आम्ही पाणी उचलणार नाही। गव्हर्नमेंटनं आम्हाला जे काय अशा रूल्स काढले त्यामुळे आम्हाला नाईलाजानं गाड्या आम्हाला उभ्या कराव्या लागल्या। आता पण तीच सिच्युएशन आहे। जर त्यांनी सांगितलं आता की नॉन पोर्टेबलसाठी हे काय लिहिलं इथं, ऑल टँकर शॅल बी लेबल पोर्टेबल वॉटर, आणि जमिनीतून पाणी काढायचं असेल तर ते पिण्यासाठीच पाणी वापरायचं असं हे म्हणतायत। आणि तहसीलदारांना आम्हाला काल नोटीस दिलंय की जर तुम्ही CG लेबलचं NOC नाही घेतली तर तुमचं आम्ही हे दिलेलं बघा, म्हणजे आपण कारवाई करू आणि तुमच्या इलेक्ट्रिसिटी बंद करू, आम्ही कायमस्वरूपी तुमचा वीज पुरवठा खंडित करू। तर ते करण्याच्या आधीच आम्ही मग गाड्या उभ्या करतो। याचा फटका नेमका कोणाला बसेल? आता सर्व मुंबईकरांना बसणार फटका, तो सर्वांनाच फटका बसणार। तो बिल्डिंगला पाणी आपलं जातं, शौचालय आहेत, हॉटेल आहेत, हॉस्पिटल्स आहेत, कन्स्ट्रक्शन आहे, RMC प्लांट्स आहेत, मॉल्सला पाणी जातं, सगळ्या ठिकाणी पाणी लागतं ना, कारण की BMC पाणी त्यांना देऊ शकत नाही एवढं।